बांदेश्वर बांदा या टीमची देखील स्टारकास्ट आलेली आहे. योगेश पेनकर, भूषण गोळे, जाज कुरेशी, श्रेयश कदम, विकी भोईर, रजत मुंडे, अमित नाईक, नितीन माटुंगे, विजय पावले, प्रवीण श्रीखंडे आणि संजू कनौजिया, सुपर संजू असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर ज्याची आपण वाट पाहत होतो तो खेळाडू केतन म्हात्रे, महाराष्ट्राचा बाईक सम्राट, उद्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतोय. ओमी केनी, अय्यूब शेख, सुमित ढोंगडे, जीवित म्हात्रे, प्रथमेश म्हात्रे, नागेश वाडेकर, हिमांशु पाटील, साईद लोंगले, ऐश्वर्य सुर्वे, आशिष मेहरुल, दत्तू सावंत आणि फैजल शेख असे खेळाडू उद्या आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सो उद्याच्याही रात्री यायला विसरू नका. या स्पर्धेमध्ये पाहायला विसरू नका ही स्पर्धा, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी. अंपायरचा सिग्नल, मॅच स्टार्ट. पहिलं षटक टाकण्यासाठी मोनू पठाण आणि त्याच्या समोर वाशिक शेख, महेश नानगुडे, नॉन स्ट्राइक रेंडला सज्ज आहे. शॉट फाईन, शॉट थर्ड, पॉइंट कव्हर, पॉइंट शॉट कव्हर 38 सर्कलच्या आतमध्ये, मिड ऑन आणि एक शॉट स्क्वेअर लेग. पहिला बॉल ड्राइव्ह क्रॅकिंग आहे, बेधडक शॉट आहे. काय कव्हर ड्राइव्ह इथे दाखवलाय, मुंबईचा मरीन ड्राइव्ह आणि हा कव्हर ड्राइव्ह, दोन्ही सुंदर आहेत. चौकार. चांगला कव्हर ड्राइव्ह इथे वासिकचा पाहायला मिळालाय. सेकंड बॉल पायावर होता, स्क्वेअर लेगला उडवलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. सुरुवात धडाक्यात झाली. पहिल्या बॉलवर चौकार, कव्हर ड्राइव्ह, दुसरा बॉल पायात टाकला, उडवला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सरळ 6 धावांसाठी पाठवलाय. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत. प्रेक्षकांनी खूप सुंदर झेल टिपलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि सध्या डकआउट जर तुम्ही पाहिला तर खुश असतील ज्या पद्धतीने खेळतोय. वासिको स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, आणखीन एक धमाका. बॉल सीमा रेषा पलीकडे, अगदी सरळ रेषेत हा येतोय चौकार. मनगडत आहे जोर, मारलाय कडक 4, चौकार. खतरनाक बॅटिंग सध्या सुरू आहे मैदानामध्ये. फलंदाजी करत असताना सचिन ढवळे, प्रहार अकॅडमी पुणे. सचिन ढवळे म्हटल्यानंतर सचिन ढवळे सर नेहमीच स्पर्धा परीक्षेमध्ये जे मुलं, जे विद्यार्थी भविष्य आहेत ते पाहतात आणि त्यांच्यासाठी नक्कीच एक मार्गदर्शन करणारं हे नेतृत्व आहे पुणे परिसरातलं आणि त्यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय. मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी त्यांनी घडवलेत. हा डगआउटचं दृश्य सध्या तुम्ही पाहता. या डगआउट मध्ये सध्या तरी खुश असतील ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे सचिन ढवळे प्रहार अकॅडमीची. खतरनाक खेळ सध्या सुरू झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 14 धावा झालेल्या आहेत. परत एक वेळा बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय. मोनू पठाणचा खरपूस समाचार इथे घेण्यात आलाय. तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 15. षटक क्रमांक सुरू आहे पहिलं. आलाय आता महेश नानगुडे, मया डॉन फलंदाजीसाठी. मुळशीचा डॉन आहे महेश आणि काय खतरनाक बॅटिंग केली होती पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. याच्याकडे क्लास आहे, बॅटिंग मधला तो दर्जा आहे, तो स्टँडर्ड आहे आणि सगळे फटके आहेत. कव्हर ड्राइव्ह खूप चांगले मारतो, स्ट्रेट ड्राइव्ह खूप चांगले मारतो, लॅप स्वीप चांगले मारतो आणि त्याचमुळे चर्चेमधला खेळाडू आहे. मोनू पठाण गोलंदाजीसाठी तयार. समोर आहे महेश. शफल झाला, वेगाने बॉल गेलाय विकेट कीपरच्या मागे. बॉल अडवत असताना फिल्डर येतील कृष्णा सातपुते. तोपर्यंत एक धाव मिळते बायच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 16 धावा फलकावर लागल्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं. 5 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. धावा झालेल्या आतापर्यंत 16.
बायचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेच्या दरम्यान. सध्या तरी शांतता मैदानावर तुम्ही अनुभवताय. त्याचं कारण आहे एका बाजूला धावा पडतायत, धावा येत आहेत, दुसऱ्या बाजूला जे समर्थक आहेत ते थोडेसे शांत आहेत. मोनू पठाण गोलंदाजीसाठी सज्ज आहे. टॉस जिंकला अवधूत स्पोर्ट्स कणकवलीने. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या त्यांचे समर्थक शांत आहेत. फलंदाजी चांगली होतीये. उडवलाय बॉल, हा ढगात लाइटिंग, बॉल सीमा पार, काटाकीर, नाथखुळा षटकार. लय झाक हाणलाय स्पर्धा. काय बॅटिंग आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर त्या परिसरातली एक वेगळी भाषा आहे. त्याचा एक लयजा वेगळा आहे. आज आम्ही सिद्धिविनायकच्या मंदिरात गेलो होतो आणि तिथे आमचे मित्र परिवार आपसुकच आम्हाला भेटले आणि ते आज इथे आलेत. आपलं स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक क्षेत्रातली एक भाषा आहे, बोली भाषा आहे, त्याला एक वेगळा लहेजा आहे, तडका आहे. आता मालवणी कोकणी समालोचन तुम्ही ऐकताय तुमच्याच परिसरातलं बादिल चौधरी यांच्या माध्यमातून. परंतु विदर्भामध्ये गेली तर एक वेगळी भाषा आहे. मुंबईची भाषा वेगळी आहे, पुण्याची भाषा वेगळी आहे. आणि प्रत्येक 12 कोसानंतर भाषा बदलते. बोली भाषा भरपूर आहेत. ऑलमोस्ट 544 व त्यापेक्षा जास्त बोली भाषेचा वापर महाराष्ट्रभर केला जातो. टीमची धावसंख्या 22. पहिलं षटक संपले. सिद्धू गोलंदाजीसाठी आलाय सेकंड ओव्हर मध्ये. सिद्धू जाधव. आणि त्याचमुळे भारत या देशाला कुठलीच राष्ट्रभाषा नाहीये. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या भाषेचा आपण वापर सातत्याने त्या त्या प्रांतामध्ये करत असतो. आणि म्हणूनच महाराष्ट्रात असल्यावर आपल्या मायबोली भाषेवर आपल्याला अभिमान असायला हवा. आपली भाषा, बोली भाषा. सिद्धू राऊंड विकेट, स्टेप आउट करून ड्राईव्ह इथे केलाय. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. त्या बॉलवर लिहिलं गेलंय सी यू लेटर, चौकार. मी मगाशीच म्हटलं होतं याच्याकडे सगळे फटके आहेत. कव्हर ड्राईव्ह आहे आणि हा मला वाटतं आजच्या दिवसातला पहिला कव्हर ड्राईव्ह असेल कोणी स्टेप आउट होऊन मारलेला. जागेवरून तो कव्हर ड्राईव्ह आलेले आहेत, फ्रंट फुटवर कव्हर ड्राईव्ह आलेले आहेत, परंतु स्टेप आउट करून कव्हर ड्राईव्ह हा एक देखना फटका सोपा नाहीये. भरपूर प्रॅक्टिस करावी लागते, सराव करावा लागतो. हा खेळाडू महेश नानगुडे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा कोणगाव येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर अक्षरशः दणानून सोडलो त्या खेळाडूने. असा महेश सध्या मैदानामध्ये खेळतोय. उलटा मारलाय, स्विच हिट. स्विच आहे, स्वीट आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या अगोदरच्या मॅच मध्ये अवधूत स्पोर्ट्स कणकवली आज संघ पराभूत झाला होता मोहम्मद केफ कातळीच्या विरुद्ध. आणि सचिन ढवळे प्रहार अकॅडमी देखील मोहम्मद केफ कातळीच्या विरुद्ध खेळत असताना पराभूत झाला होता. त्याच्यामुळे परत एक चान्स मिळालाय आणि आता या संधीचं सोनं करावं लागेल. डू ऑर डाय मॅच आहे. मॅच नंबर 5. इथून जो संघ जिंकेल तो परत एक वेळा मोहम्मद केफ कातळीच्याच विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल. त्याच्यामुळे या मॅच मध्ये चांगला खेळ करणं गरजेचं आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत महेश नानगुडे. मुळशीचा माया डॉन सध्या फलंदाजीसाठी सज्ज. स्टेप आउट, फ्लाय स्लीप, कॅच. ट्रॅप मध्ये अडकलाय फलंदाज पात. महेश नानगुडे आउट. विकेट आली आहे. परत एक वेळा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याला आता जावं लागेल. 2 चौकार मारले परंतु त्यानंतर बळी घेतलाय गोलंदाजाने. ट्रॅप, जाळं विणलं गेलं होतं आणि त्या जाळ्यात अडकलाय हा गोलंदाज. हे 2 चौकार स्टेप आउट करत असताना कव्हर ड्राईव्ह आणि त्याच्यानंतर हा स्विच हिट. म्हणूनच थोडासा शरीरापासून दूर ठेवलाय हा बॉल आणि परत एक वेळा तोच प्रयत्न झाला. आपण ऍक्शन रिप्ले आणि त्याचमुळे पोचू शकला नाही त्या शॉट पर्यंत, त्या बॉल पर्यंत.
आणि त्याचमुळे हा ट्रॅप म्हटलं मी. जाळं विणलं गेलं होतं, त्या जाळ्यात मोठा मासा सापडलाय. कारण ते मासेमारी सगळ्यांना जमते आणि आपल्याला मारामारी पडते. इथे विकेट आली आहे, फलंदाज बाद होत आहेत. विकेट नंतर तो दबाव बनवू शकतो. नवीन फलंदाज रोहित आलाय. रोहित सुपर हिट आहे या स्पर्धेमध्ये. त्याने याच्या अगोदर स्पर्धा गाजवली आहे, मालिकावीराची बाईक जिंकली आहे. या वर्षी मात्र आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जो संघ जिंकेल त्या संघ मालकाला ही हिरो HF डिलक्स 100 बाईक ठेवण्यात आलेली आहे. मोटरसायकल संघ मालक घेऊन जातील या वर्षी. पुढचा बॉल, पायातला बॉल, परफेक्ट यॉर्कर. ओहो, काय यॉर्कर होता. आणखीन एक झन्नाटेदार तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि हा यॉर्कर एकदम सटीक. खतरनाक गोलंदाजी याला म्हटलं जातं खऱ्या अर्थाने काटाकीर. जर तुम्ही कधी पुण्यात गेलात आणि तिथे काटाकीरची मिसळ खाल्ली तर मात्र तुमच्या नाकातून, कानातून, तोंडातून, डोळ्यातून सगळ्या इथून पाणी जाईल. हा तसा बॉल होता, एकदम झणझणीत, तिखट लागला बॉल. यॉर्कर होता, त्रिफळा उद्ध्वस्त झाला, फलंदाज बाद. टीमची धावसंख्या 30, लॉस ऑफ 2 विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट. पहिल्या 2 बॉलवर चौकार, त्याच्यानंतरच्या 2 बॉलवर 2 फलंदाज बाद. याला तर म्हटलं जातं क्रिकेट. हा क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. कधी तुम्हाला अंतराळात घेऊन जातो मंगळावर, कधी तुम्हाला पृथ्वी तलावर आणून सोडेल हे तुम्हाला देखील सांगता येत नाही. हीच तर खरी क्रिकेटची जादू आहे. म्हणून तर आपण सगळेजण क्रिकेटला धर्म मानतो. या क्रिकेटच्या खेळाच्या प्रेमात आपण सगळेजण पडतो आणि हाच इतिहास राहिलाय क्रिकेटमध्ये. तुम्ही चांगलं करा, तुमच्या नावाची चर्चा क्रिकेटमध्ये होतच राहील. चर्चा होत असते तुमच्या चांगल्या खेळाची. सिद्धू जाधव काय गोलंदाजी करतोय. सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये देखील सिद्धार्थ जाधव यांनी चित्रपट सृष्टी गाजवली आहे. आणि इथे सिद्धू जाधव, आपला सिद्धू, टोपण नाव तेच आहे सिद्धार्थ जाधवला. आपला सिद्धू, हॅशटॅग आपला सिद्धू. हा देखील सिद्धू जाधव चांगली कामगिरी करतोय. लॉफ्ट केलाय समोरच्या बाजूला, उंच गेलाय, फिल्डर आहे, हॅट्रिक होऊ शकते. कॅच ड्रॉप, सोडलाय झेल. नाही नाही नाही, सोडू नको तू झेल, अन्यथा होशील फेल. बॉल सीमा पार, चौकार. आणि दोन्ही हात पहा कमरेवर आहेत. उभा विटेवरी पांडुरंग. काय करेल हा गोलंदाज असा जर झेल तुम्ही सोडत असाल. आणि इथे सरळ बॉल सीमा रेषा पलीकडे गेलाय. 4 धावा मिळताना दिसत आहेत. मजा येते या मॅच मध्ये. कधी विकेट पडतायत, कधी फलंदाज बाद होत आहेत, कमबॅक होत आहे. हेच तर क्रिकेटचं रहस्य आहे. म्हणून तर आपल्याला वेळ लागली या क्रिकेटच्या खेळाचं. एवढी प्रचंड गर्दी प्रेक्षकांची याचमुळे तर होते या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. परत मारलाय, एक्स्ट्रा कव्हर, खाली झेल, टिपलाय, फलंदाज बाद. आता मात्र ऋतिक गजर बॅक टू द पॅव्हिलियन. NP स्पोर्ट्स उत्तन हा संघ उद्या इन ऍक्शन असणार आहे. मी मगाशी जे नाव घेतलं होतं वेदांत देसाई, त्याच्या पुढे एक नाव घ्यायचं राहिलं, वेदांत ओमकार देसाई. ओमकार देसाईचे चिरंजीव वडील ही स्पर्धा खेळून गेलेले आहेत, गाजूनही गेलेले आहेत एक काळ. आणि उद्या वेदांत देसाईला खेळताना पाहायला विसरू नका. ऋतिक गजरचा एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय, चांगला झेल डीप मध्ये. विशाल धारकचा हा झेल आहे. धारकचा आज्ञाधारक झालाय बॉल. एक सोडलाय, एक पकडलाय. धनंजय भिंताडे DB आता गोलंदाजीसाठी. धनंजय भिंताडेने मगाशी सांगितलं प्रेशर काय असतं या स्पर्धेमध्ये खेळत असताना. आणि प्रेशर जो चांगल्या पद्धतीने हँडल करेल तोच तर खरा योद्धा आहे आणि तोच तर खरा विजेता आहे. क्रिकेट जर युद्ध असेल तर तुम्हाला एक मोठा योद्धा व्हावं लागेल या क्रिकेटचं. आणि तो योद्धा मैदानामध्ये DB धनंजय भिंताडे. ज्या गोलंदाजाने
चमक दाखवली मगाशी, फलंदाजी खूप चांगली केली, सामना जिंकून दिला त्याच्या टीमला. तो आता गोलंदाजीसाठी सज्ज आहे. हा बॉल ऑफ ब्रेक होता, पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला, जास्त शफल झालाय बॅटर आणि त्यामुळे पंचांचा निर्णय येतोय डॉट. सोनू बुधावळे आलाय गोलंदाजीसाठी. नॉट डीबी धनंजय भिंताळे ज्याने मागच्या मॅच मध्ये बॅटिंग ही चांगली केली, तो आता तयार आहे फलंदाजीसाठी. सोनू बुधावळेचा पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल वासिकसाठी. पायातला बॉल वेगाने टाकलाय, अपील केली नाही, कदाचित बॅटला ब्रश होतोय त्यामुळे एक सिंगल. यस, तेच दृश्य, थोडासा साऊंड होता तिथे. राणेजी तेच सांगतायत मान डोलावून की यस बॅटला लागलाय, त्याच्यामुळे एक धाव इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 35, लॉस ऑफ 3 विकेट. आता आलाय डीबी फलंदाजीसाठी. धनंजय भिंताळे परत एक वेळा टेन्शन, थोडंसं डगआउट मध्ये. धावा चांगल्या केल्यात नो डाऊट, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते 3 विकेट. जसं सुरुवात चांगली मिळाली तसा शेवट चांगला करावा लागेल. वेल बिगन इज हाफ डन, त्यामुळे खेळ करावा लागेल. धनंजय तयार. पुढचा बॉल टर्न प्राप्त आहे, जास्त बाहेर. पंचांचा इशारा वाईड. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपात धावेमध्ये भर पडते. एक्स्ट्रा रन मात्र मिळते, टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 36. लॉस ऑफ 3 विकेट. सोनू गोलंदाज तयार. ओ रनअप मध्ये थोडासा चुकलाय, व्यत्यय येतोय. डेड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. 36 लॉस ऑफ 3 विकेट. अवधूत स्पोर्ट्स कणकवली या टीमने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय बबलू पाटील यांच्या नेतृत्वामध्ये. पायातला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. डीप मध्ये फिल्डर आहे, वेगाने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 चौकार. चांगला फटका, मनगडातली ताकद झोकली डीबी ने. धनंजय भिंताळे यासाठी तर हा खेळाडू ओळखला जातो. मगाशी देखील 3 बॉल मध्ये 12 धावांची खेळी केली, गोलंदाजी चांगली केली, विकेट्स घेतल्या. 18 धावा खर्च केल्या 2 ओव्हर मध्ये. 2 विकेट त्याने घेतल्या होत्या. सोनू परत तयार. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, परंतु फुटवर्क नाहीये. क्रीजच्या आतमध्ये उभाच ठेवलाय फलंदाजाला. ही खासियत आहे. कमबॅक झालाय. मागच्या बॉलवर चौकार, या बॉलवर डॉट. चांगला टप्पा, चांगली गती, चांगली दिशा या बॉलवर सोनू बुधावळेची. टीमची धावसंख्या 40 रन. तिसरं षटक सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5वं षटक. 5व्या षटकामध्ये नक्कीच तोडफोड झाली पाहिजे, हाच प्रयत्न असायला पाहिजे. हे सध्या तिसरं षटक सुरू आहे. परत बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. लगातार हा दुसरा वाईड बॉल, सलग दुसरा वाईड बॉल. या ओव्हर मध्ये 2 वाईड बॉल आलेत, मध्ये एक डॉट आलाय. टीमची धावसंख्या 41. यस, चौकारानंतर एक डॉट आला. हा वाईड बॉल. आणखीन एक कटर आता आलाय लगातार. आपला सिक्सन कधी कधी सांगून जातो की लगातार आलाय तर लगातार आलाय दुसरा. आता त्याला चॅलेंज केलं जाईल का, चर्चा होते, विचारलं जातंय. परत एक वेळा एक खेळाडू चाललाय. बबलू पाटील थोडस कानमंत्र देतोय सोनूला, कुठे बॉल टाकायला पाहिजेत, काय दिशा असायला पाहिजे. कारण सगळ्यात महत्वाचा सामना. इथे हारलात स्पर्धेच्या बाहेर, इथे जिंकलात आणखीन एक चान्स. मोहम्मद कैफ कातळीच्या विरुद्ध खेळण्याची संधी. त्याच्यामुळे हा जो सामना आहे तेवढाच महत्वाचा आहे. दमदार सामना तुमच्या समोर रंगत असताना 42 धावा झाल्यात. 42 लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा बॉल सोनू. ओ पायातला यॉर्कर, चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर. म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट आहे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे असलेला परफेक्ट यॉर्करला. खतरनाक यॉर्कर इथे पाहायला मिळाला. सोनू परत एक वेळा तो भरोसा दाखवलाय सोनूवर. त्याचबरोबर काय डिलिव्हर्ड केला हा बॉल परफेक्ट चॅनल मध्ये, पायाच्या आणि बरोबर बॅटच्या मधोमध. परफेक्ट यॉर्कर. 42 धावा, 3 फलंदाज बाद.
परत तोच प्रयत्न होता, फुल टॉस मध्ये परावर्तित केलाय, फिल्डर आहे, जम्पिंग चांगला आहे, फट तिथे चांगला झेल टिपण्यात आलाय. सचिन बर्गे, अनुभव, एक्सपिरियन्स इज द गुड टीचर, आणि खूपच सुंदर झेल, फलंदाज बाद. विकेट आली आहे. धनंजय भिंताळे एक चौकार मारला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय विकेट येते या ओव्हरच्या दरम्यान. काही वाईट बॉल आले, 2 वाईट बॉल सलग टाकले, एक वाईट त्याच्या अगोदर टाकला होता, 3 वाईट बॉल आले, त्याच्यानंतर यॉर्कर, आणि त्याच्यानंतर हा देखील यॉर्करचाच प्रयत्न होता, पायातून उचलला होता बॉल, आणि खूपच चांगला झेल सचिन बर्गेचा. विशेष म्हणजे उडीचा जे टायमिंग होतं, जम्पिंग टायमिंग, ते खूप चांगलं होतं. नवीन फलंदाज दादा गायकवाड, अशोक गायकवाड उर्फ दादा, आणि दादाची दादागिरी इथे बॅटिंग मध्ये पाहायला मिळायला पाहिजे. 42 धावा झाल्या, 3 ओव्हरचा खेळ संपला, 4थं षटक. सिद्धू जाधव आला आता गोलंदाजीसाठी. सध्या आपण पाहतोय जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातोय, पण आपल्यासाठी ना कोणता व्हॅलेंटाईन डे ना कोणता चॉकलेट डे. आयुष्यात फक्त आपल्याला बॅटिंग दे, बॉलिंग दे, स्ट्राईक दे, ते पण नाही जमलं तर फिल्डिंग दे, हेच आपण नेहमीच म्हणतो आपले क्रिकेट प्रेमी. आपल्याला कसला व्हॅलेंटाईन डे, कसला प्रपोज डे, आपण तर क्रिकेट प्रेमी आहोत. आम्हाला फक्त बॅटिंग दे, बॉलिंग दे, नाही जमलं तर फिल्डिंगला तरी घे. 3 ओव्हरचा खेळ संपला, 42 धावा झाल्यात, 4 फलंदाज बाद आहेत. सिद्धू आलाय, पहिलाच बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये, खूपच चांगला लेग कटर, डॉट बॉल येतोय, चांगली कामगिरी. पहिलाच बॉल, डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 42, 42, लॉस ऑफ 4 विकेट. 42 धावा झालेल्या आहेत, 4 फलंदाज बाद आहेत. सचिन ढवळे, प्रहार अकॅडमी, पुणे. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करावी लागते. कॅप्टन अजूनही खेळतोय वासिक, त्याच्याकडून आता मोठे फटके पाहिजेत. अभी नाही तो कभी नाही. ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला ड्राईव्ह आहे, कवसला बॉल चालला डीप मध्ये, स्वीपर कव्हरला धावत येतात फिल्डर, चांगली फिल्डिंग, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा वासिक घेऊन जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. दोन धावा ऍड होत आहे. टीमची धावसंख्या 44, लॉस ऑफ 4 विकेट, 4 फलंदाज बाद. आदित्यने बॉलला थांबवलंय. टीमची धावसंख्या 44 आहे. 4-4चे आकडे सध्या स्क्रीनवर आहेत. 4थं षटक सुरू आहे. सिद्धू परत एक वेळा तयार, वासिकच्या समोर. वासिक तयार, उडवलाय बॉल, उंच चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे. सचिन बर्गेचा आणखीन एक दमदार झेल, फलंदाज बाद. विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर तो दबाव बनवू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमवर. राऊंड विकेट, लेग कटर, आणि तो देखील आउटसाइड द ऑफ स्टंप मधून खेचला होता, आणि सगळ्यात दूरचं अंतर पाहिलं ते मात्र काव कॉर्नर. सचिन एक चांगला झेल टिपलाय, फलंदाज वासिक परतलाय. विकेट आली आहे. बीड जिल्ह्यातला हा गोलंदाज आहे सिद्धू जाधव. अतिशय गरीब आणि हालाकीच्या कुटुंबातून ही मुलं ज्या वेळेला येतात बीड जिल्ह्यातून, त्यावेळेला नक्कीच आपल्यालाही आनंद होतो की असा मुलगा क्रिकेट खेळतोय, आपल्या हालाकीच्या परिस्थितीवर मात करून क्रिकेट खेळतोय. ही एक महत्वाची गोष्ट आहे, आणि सिद्धूचं कौतुक व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने तो सध्या गोलंदाजी करताना इथे पाहायला मिळतोय. विकेट आतापर्यंत 4 घेतलेत, 5 पर कंप्लीट करेल का? आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल, सर विकेट कीपरच्या हातात. आणि सिद्धू जरी गरीब कुटुंबातून येत असेल, हालाकीच्या परिस्थितीतून येत असेल, परंतु तो संघर्षाने या संपूर्ण परिस्थितीवर मात करतोय. मी त्याच्यासाठी एवढंच म्हणेन, कामात इमानदारी आणि जबाबदारी असली की अपयशाची उधारी चुकवत यश आपल्या दारी येतं. त्यामुळे कामात इमानदारी पाहिजे.
सिद्धू परत एक वेळा तयार, 4 विकेट, 5 पर कंप्लीट करेल का? ओ परत एक वेळा टर्न, सरळ विकेट कीपरच्या हातात, फुटवर्कच नाहीये. प्रेम कडे आणि आणखीन एक डॉट. नाव प्रेम आहे परंतु आता प्रेम दाखवून चालणार नाहीये गोलंदाजाला. आता मारावे लागतील मोठमोठे फटके. डॉट बॉल सलग येत आहेत, 4 विकेट घेतले, 14 धावा खर्च केल्यात सिद्धू जाधवने. आपला सिद्धू बीड जिल्ह्यातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. सोपं नाहीये इथपर्यंतचा प्रवास. ज्या पद्धतीने ते खेळतायत, गोलंदाजी करतायत, मानावं लागेल या खेळाडूला. परत एक वेळा तयार आहे गोलंदाजीसाठी. सिद्धूच्या हा बॉल ड्राईव्ह केलाय, खूप चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. दोन धावा कंप्लीट होतील आणि अशा पद्धतीमध्ये चौथं षटक इथे संपलंय. आणि गोलंदाजी आवडली असेल सिद्धूची. सिद्धू जाधव, आपला सिद्धू, एकदा जोरदार टाळ्या वाजवा या गोलंदाजासाठी. 2 ओव्हर 16 धावा 4 विकेट. परिस्थितीवर मात करून हा खेळाडू इथपर्यंत आलाय आणि देवगडची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी गाजवली आहे. वेल बोल्ड सिद्धू, अभिनंदन तुझं. 4 ओव्हर संपले, 46 धावा, 5 फलंदाज बाद. शेवटचं षटक आता आलंय, भैरवीचं षटक. या ओव्हरमध्ये धावा पाहिजेत. नझीर शेख गोलंदाजीसाठी सज्ज होईल लास्ट ओव्हरच्या दरम्यान. एक वेगवान गोलंदाज समोर आहेत. दादा गायकवाड, अशोक गायकवाड फलंदाजीसाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रेम. 3 बॉलमध्ये 2च धावा केलेल्या आहेत. पहिला बॉल, ड्राईव्ह खूप चांगल्या पद्धतीने गेलाय. बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 फिल्डर धावतायत वेगाने, तोपर्यंत बॉल अडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. झालेल्या 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. डबलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 48 रन. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा झाल्यात. इथून जर 5 बॉलमध्ये 10-15 धावा जोडल्या तर 60+ चा प्रयत्न तुमचा असायला पाहिजे. तोच प्रयत्न असावा आणि ती चर्चा सध्या मैदानामध्ये आहे. अशोक गायकवाड आणि प्रेम या 2 खेळाडूच्या दरम्यान. पहिला बॉल नझीरचा वेगाने टाकला परंतु आउटसाइड ऑफ स्टंप होता. ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. या बाजूच्या ज्या सोसायटीज आहेत ना, आणि तिथे जर खटड्यावर जर प्रेक्षक तुम्हाला आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाहायला मिळाले की समजायचं हाऊसफुल आहे. मग जागा नाहीये या ग्राउंडवर. जोपर्यंत तो कठडा भरत नाही ना, तोपर्यंत तुम्ही समजू शकता की आता जागा आहे ग्राउंड मध्ये, तुम्ही बसू शकता. परंतु एक वेळेला जर त्या कठड्यावर सगळे जे दर्दी प्रेक्षक आहेत ते बसले की मग समजून जायचं आता जागा नाहीये आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्राउंडवर तुम्हाला बसायलाही आणि मुंगीलाही शिरायला. चांगला बॉल बॅटच्या एकदम टो एंडला लागतोय. डॉट बॉल जर खेळाल तर मात्र कहाणी बदलेल. नझीर चांगली गोलंदाजी करत असताना चांगलं कमबॅक इथे केलंय नझीरने. पहिल्या बॉलवर धावा आलेल्या आहेत 2. त्याच्यानंतर आपण पाहिलं एक डॉट बॉल. सिद्धू जाधवच्या गोलंदाजीसाठी संदेश गजरे यांच्याकडून पारितोषिक आलंय 500 रुपयाचं. ओ का घेतली मी स्ट्राईक, हे ते सांगितलं एअर स्ट्राईक करून. दादा गायकवाडची दादागिरी, षटकार. थँक्यू डीजे. नक्कीच काय गोलंदाजी केली त्या सिद्धूने, आपल्या सिद्धू जाधवच्या या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक संदेश गजरे पॅकर्स पिंपरी चिंचवड यांच्याकडून आलेला आहे. अभिनंदन. आणि ते तुम्हाला ट्रान्सफर देखील त्यांनी केलेलं आहे जीपीच्या माध्यमातून. या स्पर्धेचा एक रूल आहे, परत एक वेळा मी सांगू इच्छितो. जे प्रेक्षक मायबाप नेहमीच खेळाडूंसाठी अनेक पारितोषिक लावतात, तुम्ही कामगिरी झाल्यानंतर कितीही पारितोषिक लावू शकता, त्याच्या अगोदर नाही. धावा झाल्या 54. ओ लॉफ्ट, आणखीन एक धमाका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आवाज आला टक, बॉल गेला सीमा पार, षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. खतरनाक बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. दादाची दादागिरी सुरू आहे.
दादा गायकवाड मैदानामध्ये आला. दादा गायकवाडच्या बॅटमधून सध्या तरी 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत आणि ते देखील भैरवीच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये मी 60 ची चर्चा करत होतो, झाल्यात 60. आता कुठल्या टीमचा असेल थाट हे पाहायचं या मॅच मध्ये. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मॅच ऑन कुठेही जाऊ नका. हा जो सामना आहे हा पैसा वसूल सामना होईल. शेवटपर्यंत संघर्ष पाहायला मिळेल. 60 रन स्कोरबोर्डवर आहेत. अशोक गायकवाड, दादा सिंगल नाकारली होती आणि मग आक्रमण. तिसरा डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमा पार. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण, जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. भावा मारतो उचलून उचलून. हा दादा आहे. का त्याने ती सिंगल घेतली नाही ते त्याने सांगितलंय. डगआउट मधून एक आवाज आला होता मगाशी, मला अजूनही आठवतंय. कारण आपण सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवतो, होय धावत का नाही, परंतु त्यांना नंतर दादा जाऊन प्रत्युत्तर देईल. का धावलो नाही हेच होतं कारण. मारले ना 3. 66 धावा, 66. नझीर फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय, 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का? दादा सुटलाय, 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसत नाहीये. 2 धावा मिळतात. धावा झालेल्या आहेत 68. 68 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे अवधूत स्पोर्ट्स कणकवलीला. 69 टू विन. 69 धावा. ओ दादा, दादा गायकवाड, अशोक गायकवाडची तुफानी खेळी जो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय लाईमलाईट मध्ये या स्पर्धेमध्ये, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. या ज्या घामाच्या धारा आहेत ना, हा जो घामाचा वास आहे ना, या अत्तराच्या वासापेक्षा देखील खूप सुवासिक असतो. त्याचं कारण आहे या घामाच्या धारा त्याच वेळेला येतात ज्या वेळेला तुम्ही मेहनत करता. आणि दादाची मेहनत कामी येईल का या मॅच मध्ये हे पाहायचंय. 6 बॉल मध्ये 22, 366 चा स्ट्राईक रेट, 3 षटकार मारलेत अशोक गायकवाड उर्फ दादाने. 69 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आता दुसऱ्या डावामध्ये. आणि ज्या वेळेला दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करण्यासाठी उतरतील अवधूत स्पोर्ट्स कणकवली, या 69च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. या पण ऐकूया महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंदू शेटे सरांना कॉमेंट्री बॉक्स मधून. धन्यवाद. नमस्कार, सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. ठिकाण आनंदवाडी, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. कोकणाची मानाची स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. आजच्या दिवसातील एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अवधूत स्पोर्ट्स कणकवली हा संघ पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे प्रहार अकॅडमी पुणे, अशी ही मॅच आहे. पुण्यातील 2 धुरंधर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. त्यांच्यामधील ही महत्त्वाची मॅच आहे. 5 ओव्हरमध्ये 69चा पाठलाग करायचा आहे म्हणजे एक चांगली मॅच होणार आहे. होऊ सुद्धा शकतात आणि नाही सुद्धा होऊ शकतात. तर काय होणार, इन ॲक्शन मध्ये तारे सितारे पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षकांनी मैदानात तिसऱ्याच दिवशी हाऊसफुल झाले. परवा काय परिस्थिती असेल, मला वाटतं जागा पकडायला तुम्हाला दुपारी 2 किंवा 3 वाजताच यावं लागेल. अशा पद्धतीची परवा इकडे परिस्थिती असणार आहे. दर्दी प्रेक्षक आपापल्या आवडत्या टीमच्या दिवशी येतात, परंतु शेवटच्या दिवशी सगळेच येतात. म्हणजे जे 4 दिवस गेले नाही ते म्हणणार आपण शेवटच्या दिवशी जाऊयात आनंदवाडीला. अख्ख्या सिंधू. येस,
सॉरी चंदू सर, एका सन्मानासाठी मी आपल्याला घेऊन जातोय. आपण पाहतोय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 23वे पर्व, तिसरी रजनी. आणि मी विनंती करतो आदरणीय दिनेशजी पोसम साहेब, आपण सन्मानपूर्वक मंचावर यावं. आपल्या शुभ हस्ते एक सन्मान होतोय. मित्रांनो, आजची युवा पिढी व्यवसायापेक्षा नोकरीच्या मागे जास्त पळते, मात्र या युवा पिढीला व्यवसायाचं महत्त्व ज्यांनी अगदी पटवून दिलंय ते देवगडचे सुपुत्र सलगर चहाचे मालक बंटी जोशी सर यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो आदरणीय बंटी जोशी सर, आपण सन्मानपूर्वक यावं. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्तानं आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय दिनेश पोसम साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आजच्या युवा पिढीला नोकरीबरोबरच व्यवसायाचं महत्त्व ज्यांनी आपल्या कृतीतून पटवून दिलं आहे. व्यवसायाला सुद्धा सुगीचे दिवस आहेत, चांगले दिवस आहेत, जे त्यांनी आपल्याला सर्वांना दाखवून दिलं आहे. सलगर चहाचा ब्रँड ज्यांनी देवगडमध्ये ब्रँडेड बनवला आहे ते सलगर चहाचे मालक बंटी जोशी सर यांचा सन्मान होतोय. जोशी सर, आपले मनपूर्वक आभार. व्यवसायामध्ये आपण अशीच प्रगती करत राहा आणि आजच्या तरुण पिढीला तुमच्या माध्यमातून व्यवसायामध्ये येण्यासाठी तुम्ही उद्युक्त करा ही, आणि आपणही व्यवसायामध्ये अनेक मानाची शिखरं पादाक्रांत करा या आपल्याला शुभेच्छा आहेत. आणि या सन्मानाबरोबरच आपल्याला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. आपल्या सुमधूर मराठी आवाजाने ज्याने अनेक मैदानं सजवली, जो आवाज महाराष्ट्रासह विविध राज्यात गाजला आणि अभिमानाची गोष्ट दुबईच्या शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर जाऊन ज्यांनी मराठी समालोचन संपूर्ण जगाला ऐकवलं, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदू शेट्टे सर. धन्यवाद. बादल चौधरी सरांना आपण ऐकत होतात, कुणाल दाते सरांना आपण ऐकत होतात आणि घेऊन चाललोय तुम्हाला क्रिकेटच्या रंगारंग दुनियेमध्ये, ज्या ठिकाणी सुरू आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी पर्व 23वे. अखंड भारतामध्ये चर्चा ज्या स्पर्धेची सध्याच्या घडीला सुरू आहे, कारण आपण टेनिस क्रिकेटच्या धाग्याने जोडले गेलेलो आहोत. विविध राज्य आणि या प्रत्येक राज्यामध्ये देखील आपलं टेनिस क्रिकेट पोहोचलेलं आहे. मॅच महत्वाची सुरू होईल 69 कराच्या स्ट्राईकवर. गेली 20-25 वर्ष टेनिस क्रिकेटला ज्यांनी वेळ लावून सोडलंय, ज्यांना पाहण्यासाठी मैदानं भरली, तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जिल्हा सोलापूर, तालुका माडा आणि गाव कुर्डुवाडी कृष्णा, लक्ष्मण, सातपुते इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला तेवढाच धुरंधर गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. समीर जगताप या नावाची चर्चा पोलादपूर तालुक्यापासून सुरू झाली आणि पुण्याच्या चिखलीपर्यंत पाहायला मिळाली. तेच समीर जगताप बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. जोडीला आहेत आदित्य जाधव. पहिला बॉल, ओ संधी होती तिकडे, परंतु कॅच नाही होऊ शकली आहे. एक रन कंप्लीट केली आहे, दुसरीचाही कॉल दिलाय आणि 2 धावांनी सुरुवात इकडे होते. चांगले एफर्ट्स देखील तिकडे पाहायला मिळाले होते. मॅच जबरदस्त होणार आहे, मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी. रोहितने प्रयत्न मात्र तिकडे चांगला केले. पहिलाच बॉल कृष्णा यांच्यासाठी सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु एफर्ट चांगले तिकडे पाहायला मिळाले. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. हजारोंची गर्दी युट्यूबला देखील पाहायला मिळते, कारण स्पर्धा लाजबाब आहे. इकडे येण्यासाठी प्रत्येक जण आतुर असतो, इकडे येण्यासाठी, इकडे खेळण्यासाठी, इकडे मॅच पाहण्यासाठी देखील. सगळं काही विसरून जातो ज्या वेळेला क्रिकेटचा खेळ खेळतो आणि पाहतो. किती टेन्शन मध्ये असेल तरी मैदानात येतो आणि याच क्रिकेटचा आपण होऊन जातो. मॅच पाहताना तुमचं दुःख कुठे तुम्हालाच कळत नाही, ते सगळं आपण हरून जातो आणि आपण या क्रिकेटच्या खेळाचे होतो. असाच हा लाजबाब क्रिकेटचा खेळ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहतोय. कृष्णा यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. दूरवर आहेत क्षेत्ररक्षक, ते त्या चेंडूच्या दिशेने धावफलक 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. एका बाजूला जर पाहिलं तर सचिन ढवळे प्रहार पुणे, दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते अवधूत स्पोर्ट्स कणकवली. रथी महारथींना पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील ही गर्दी होते, कारण वर्षातून एकदा येणारा हा सोहळा आम्हाला पाहायचा आहे, त्यासाठीचे हे प्रेक्षक आहेत. गर्दी केली आहे पुणे परिसरातून, पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरातून गेल्या काही वर्षात बरेचसे खेळाडू पुढे आले. त्यातील एक नाव आदित्य जाधव, यांना देखील आपण पाहतोय बॅटिंगसाठी. समीर जगताप, चिखली, हवेली, पुणे आज कशा प्रकारचा परफॉर्मन्स करणार, जो जिंकणार आहे यानंतर मोहम्मद कैफ कातळी या टीम बरोबर खेळणार आहे, परंतु या 2 बलाढ्य संघांमधून जिंकणार कोण हे बाकी आहे.
हा बॉल ओहो पॉइंटच्या दिशेने पुन्हा एकदा तेच झालंय. थोडीशी संधी मात्र इकडे पुन्हा एकदा मिळते. समीर जगताप यांच्या मागच्या षटका देखील मागील मॅच मध्ये देखील पाहायला मिळालं होतं. काही कॅच सुटल्या होत्या आणि आताही जर पाहिलं तर 2 कॅचेस सुटल्या जात आहेत. आत्मविश्वास पुन्हा मिळून पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. ते लांब लांबवरचा प्रवास करतो. अहो प्रेक्षक सुद्धा कोणी कोणी 100-200 किलोमीटरहून मॅच पाहायला आलेत. आणि आमचे चाकरमानी मुंबईवरून गावाच्या दिशेने काही आलेत, काही निघालेत सुद्धा. आनंदवाडीचे ग्रामस्थ आणि नुसते आनंदवाडीच नाही, सिंधुदुर्ग रत्नागिरीतील देखील क्रिकेटचे चाहते आलेत. या वेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलला टर्न, समीर यांचा टप्पा, समीर यांची बॉलला टर्न करण्याची क्षमता. रणप मोठा नाहीये परंतु त्यांच्याकडे बॉलला टर्न करण्याची क्षमता आहे, योग्य टप्प्यावर टाकण्याची क्षमता आहे. रोखण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुते यांना देखील होतोय. 69चा पाठलाग करायचा आहे. या वेळेला कृष्णा सातपुते, बॉलची हवाई यात्रा पाहायला मिळते. किती लांब जाईल बॉल. यस, कृष्णा सातपुते यांच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार. षटकार. भारत देशाच्या टेनिस क्रिकेटला वेड लावणारा बॅटर गेली कित्येक वर्ष आपल्या बॅटिंगने प्रभावित करताना पाहायला मिळत आहेत. आणि आज पुन्हा एकदा कृष्णा सातपुते इन ऍक्शन. हे दृश्य पाहायला मिळत आहे. कोणती टीम आमच्या बरोबर येणार, सुमित ढेकळे आणि कंपनी वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा आ रा 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 खतरनाक षटकार. कृष्णा सातपुते यांच्या बॅट मधून पहा काय स्ट्रोक बनवलाय. शफल झाले, जास्त बाहेर गेले, तिकडनं बॉल घेतला, उचलला, फेकून दिला आनंदवाडीच्या खाडीमध्ये. परंतु गोलंदाजी करणारी टीम देखील तेवढीच जबरदस्त आहे. पहिल्या ओव्हरला 16 रन आलेत म्हणजे चांगली सुरुवात विकेट न गमावता झाली आहे. प्रमुख गोलंदाजावर हल्ले चढवलेत परंतु सचिन ढवळे प्रहार पुणे हा संघ हार मानणारा नाहीये. जिगरबाज खेळाडूंनी बनलाय. गेल्या 2-3 वर्षामध्ये ऋषी जोरे सरांनी या संघाला बांधलं, अगदी चांगल्या पद्धतीने बांधलं आणि म्हणूनच या संघातील खेळाडू सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. सचिन ढवळे सरांचं देखील या संघाच्या पाठीमागे प्रमुख योगदान लाभलंय. स्वतः चांगले आयोजक आहेत आणि एक मोठ्या मंचावर त्यांचा संघही नेहमी आपण पाहत असतो. तर दुसऱ्या बाजूला अवधूत स्पोर्ट्स कणकवली हाही संघ तेवढाच बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतोय. मानाच्या स्पर्धेत संघ उतरवायचा तर टॉपचाच उतरवायचा, टॉपचे खेळाडू आपल्या टीममध्ये आणायचे, हे कोकणामध्ये सगळेच संघ मालक करत असतात. वार्षिक शेख बॉलिंगसाठी आलेत. यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न केलाय. जलद गतीने आलेत त्या ठिकाणी महेश आणि थ्रोई देखील करतायत. 1 रन मिळणार आहे. 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये मॅच जिंकण्यासाठी 69 करायच्यात आणि ती सोपी गोष्ट नाहीये. दोघांनाही प्रयत्न करावे लागेल. एकाला फुटवर्क करायचं, एकाला टायमिंग करायचं, एकाला चुकटाप्यावर बॉल टाकायचे, कधी कमी कधी जास्त या गतीने ते टाकायचेत. नेतृत्वाचं देखील कस लागतो अशा वेळेला, ज्या वेळेला व्यावसायिक क्रिकेट देखील असतं. ऑप्टमच्या बाहेरून आही बॉल कृष्णा सातपुते सीमारेषेच्या बाहेर पाठवतायत. 4. या फुलटॉसला थोडीशी हेलिकॉप्टरची देखील जोड दिली आहे आणि मैदानाच्या बाहेर पाठवलंय कृष्णा यांनी या चेंडूला. मागील 10-15 वर्षात भारतामध्ये सगळ्यात जास्त सेल्फी म्हणजे एखाद्या अभिनेत्याच्या घेतल्या नसतील तेवढ्या सेल्फी त्यांच्या घेतल्या असतील. याही वेळेला ते जास्त बाहेर गेले परंतु वासिक यांनी ओळखलं, शफल कदाचित होणार आहे त्याचा अंदाज घेतला, बॉलला आणखी बाहेर टाकलं. या गोष्टी कराव्या लागतील. बॅटर काय करतोय याचा अंदाज तुम्हाला घ्यावा लागतो आणि त्या पद्धतीची कामगिरी मात्र या ठिकाणी करावी लागते. तेच इकडे होत आहे. चांगली कामगिरी. 21 धावा धावफलकावर आहेत.
बिनबाद 21. गोलंदाजांनाही कमबॅक करावं लागेल. रिवर्सचा प्रयत्न यावेळेला होतोय. ओहो, फटका रिवर्सचा खेळलाय. बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या बाहेर, कल्टी. 4. एक रिवर्सचा फटका या ठिकाणी खेळला गेला. चांगला फटका खेळला गेलाय. जाऊयात मॅचच्या दिशेने. कृष्णा बॅटिंगसाठी समोर आहेत. वाशिक शेख यावेळेला हो 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 हो, आणखीन एक अफलातून. कृष्णा सातपुते नाव नाही तर ब्रँड आहे. षटकार खेचलाय. जाऊयात मॅचच्या दिशेने. कृष्णा सातपुते नावाचं वादळ पुन्हा एकदा घोंघवायला लागलंय. काय बॅटिंग सुरू आहे. आपल्या भात्यातून एक एक वेगवेगळी अस्त्र बाहेर काढण्याचं काम इकडे होत आहे. कमबॅक करावं लागेल. हो, यावेळेला थोडासा विचार बदलायला लावला, परंतु बॉल कुठे थांबतोय. तो सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. रणनीती बदलली होती, परंतु रिझल्ट नाही बदलला. 4. संतोष नागवडे, श्रीगोंदा, अहिल्यानगर जिल्हा यांच्याकडून दादा गायकवाड यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आणि आष्टीकडा बीडचा जो गोलंदाज होता सिद्धू यांच्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. कृष्णा सातपुते 35 धावांवर बॅटिंग करतायत. 33 धावांवर ते वैयक्तिक खेळतायत, परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. एखादी चांगली ओव्हर जर का आली, सचिन ढवळे, प्रहार पुणे ही टीम सुद्धा मॅच मध्ये येऊ शकते. त्यांना ते प्रयत्न करावे लागतील. कशा प्रकारे स्ट्रोक खेळले, अनोखे स्ट्रोक खेळण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. आज पुन्हा एकदा कृष्णा लय मध्ये पाहायला मिळत आहेत. वाह, अनोख्या शैलीची ही बॅटिंग देखील पाहायला मिळते. म्हणजे आजच नाही तर बरीच वर्षाचा एक कालखंड असा होता. एक फेकी बॉलिंगचा देखील दौर आला होता टेनिस क्रिकेटमध्ये. त्याही वेळेला हे वादळ असंच घोंगावत होतं. आदित्य बॅटिंगसाठी. सनी सागर मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. याच सनी यांनी याही मॅच मध्ये ती करावी लागेल, कारण कमबॅक करायचंय. लक्ष अजूनही जर पाहिलं तर मोठा आहे. मॅच बनू शकते इकडनं सुद्धा. हो हो हो, सनी सागर हो, टप्पा पडतोय, बॉल वळतोय, काय चाललंय इकडे. आणि विकेट आलेली आहे. सनी सागरचा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर वळला देखील होता. अपील देखील केलं गेलं. यष्ट्यांच्या पाठीमागे जर पाहिलं तर ऋषी जोरे आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त व्हायरल होणाऱ्या यष्टी रक्षकांपैकी एक, कारण जंप मारून कित्येक कॅच त्यांनी सुद्धा पकडलेले आहेत. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत महाराष्ट्राचे सिक्सर किंग बबलू पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल एक आशेचं किरण घेऊन आलंय बॉलिंग टीमसाठी. सचिन ढवळे, प्रहार अकॅडमी पुणे या टीमसाठी, कारण पहिला बॉल डॉट आलाय. 17 बॉलमध्ये 34. प्रत्येक बॉलला 2 तर अजूनही करायचेत. मॅच रंगू शकते, मॅच बनवू शकते. याही परिस्थितीमध्ये प्रयत्न करावे लागतील. ओ, वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि माघारी परतावं लागतंय. कृष्णा सातपुते सनी सागरला आमंत्रित केलं आणि त्यांनी कोंडी फोडली आहे. पायावर आदळलाय, स्टंपच्या समोर सापडले, परंतु काय बॅटिंग केली आहे. देवगडकरांना आणि आनंदवाडीकरांना पुन्हा एकदा खुश केलंय कृष्णा सातपुते.
विशाल धारक आजच्या दिवसात पहिल्याच मॅच मध्ये 41 धावांची खेळी करणारा पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सिंदवणे गावचा युवा सितारा मैदानाच्या आतमध्ये चाललाय. नाव विशाल धारक, जोडीला आहेत बबलू पाटील तर सनी सागर. एकाच परिसरातील आहेत, दौंडला बिलॉंग करतात, मूळचे नॉर्थ इंडियाचे आहेत, परंतु अलीकडे टेनिस क्रिकेटमध्ये दाखल होत आहेत. 35 धावा धाव फलकावर आहेत. पहिल्या दोन्ही बॉलवर रन नाही आलेत. 16 बॉल 34. आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल आपल्याला. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, क्रिकेटची आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट आपण पाहतोय. पर्व 23व, छोटीशी वाडी, चर्चा अखंड महाराष्ट्रात भारतात, कारण गावची आहे एकी आणि त्या एकीच्या जोरावर आज आनंदवाडी खूप पुढे गेली आहे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर सिक्सर. पहिलाच बॉल आणि त्याच्यावर षटकार खेळलाय. काल राहुल गुंजाळ, काल प्रशांत गरत, आज विशाल धारक. दररोज ही खेळपट्टी, हे मैदान, हे स्पर्धा नवीन हिरो देते. बॅकफुटला गेले, स्ट्रोक कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला खरा. 1 रन तिकडे मिळेल. डॉट बॉलची आवश्यकता याही परिस्थितीत आहे, विकेटची आवश्यकता याही परिस्थितीत आहे. त्याच्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करत आहे तिकडे. अजूनही 14 बॉल आणि 27ची आवश्यकता आहे. षटकाराने दबाव जो थोडासा वाढत चालला होता तो थोडासा कमी केलाय. बबलू पाटील समोर जर पाहिलं तर सनी सागर. 42 धावा झालेल्या आहेत. युट्यूबला देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जोडले जात आहेत. त्याही सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू, कारण मॅच महत्वाची आहे, स्पर्धा महत्वाची आहे, जिंकायचं आहे दोन्ही बाजूला. आज सेमीला कोण जाणार? पहिल्या दिवशी सीबट रेडी जयेश पाटीलच्या नेतृत्वाखाली, आणि काल जर पाहिलं तर या ठिकाणी अंकुर सिंगच्या नेतृत्वाखाली मिसबा हॉलिडेज कातळी टीमने बाजी मारली, सेमी गाठली आहे. आज कोण जाणार? कातळीची एक टीम आज सुद्धा आहे. वेगात बॉल पायावर करण्याचा प्रयत्न राहिला होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकलतायत. 1 रन तिकडे मिळेल. धाव संख्या 1 ने पुढे जाते. एक बॉल नंतर समीकरण बदलेल. 13 मध्ये 26 पाहिजेत. हाय व्होल्टेज मॅच आताही चालू आहे. त्रेचाळीस धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. हो, पुन्हा एकदा, हो, आणखीन एक विकेट. सनी सागर आले, मॅचची कोंडी फोडली, आणि त्यानंतर जर पाहिलं आणखीन एक विकेट त्यांच्या नावावर येत आहे. मॅच ऑन. अगदी स्टंपच्या समोर सापडले. पंचांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. बॅटर विशाल धारक, एक मोठा धक्का बसलाय आता. बारा वाजून गेले, 12:30 वाजायला आले, तर याही वेळेला 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत. ही क्रेज आहे या स्पर्धेची, आणि तेवढंच चांगलं काम tenniscricket.in आपण देखील करत आहात. आपलंही कौतुक. इकडे समीकरण पुन्हा बदललंय. 43 धावा धाव फलकावर. कृष्णा सातपुते नावाचं वादळ आलं, ते घोंगावलं आणि क्षमलं देखील, परंतु त्याच्यानंतर मॅच खुली आहे, मॅच ऑन आहे. आणि थोडीशी चर्चा, काय चूक झाली, विशाल धारक, कृष्णा सातपुते हे देखील करत होते. 12 बॉल अजूनही बाकी आहेत. 12 बॉलमध्ये 26 करायचे आहेत. प्रेक्षकांना अशाच मॅच पाहिजे, चुरशीच्या मॅच पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत जाणाऱ्या पाहिजे, आनंद देणाऱ्या पाहिजे, टाय होणाऱ्या पाहिजे, सुपर ओव्हर होणाऱ्या पाहिजे. काल 2-2 पाहिल्या, आज सुद्धा एखादी होईल का? या स्पर्धेत एखादी होईल का? थोडंसं चिंतातूर वातावरण असतं ज्यावेळेला परिस्थिती थोडीशी गंभीर असते. धनंजय बिनताडे, पुण्याच्याच उंडरी गावचा असणारा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, बॉलिंगसाठी दाखल होत आहेत. सगळ्यांचं लक्ष या मॅचवर लागलंय. बबलू पाटील,
हो, इकडे पहिला बॉल. बरीच वर्ष एकत्र क्रिकेट देखील खेळलंय बबलू पाटील, धनंजय भिंताडे आणि आज एकमेकांच्या विरोधात. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. दोन भाऊ सुद्धा वेगवेगळ्या टीम मधून येऊ शकतात. ही व्यावसायिक क्रिकेट आहे. तुम्हाला तुमची टीम बनवण्यासाठी भारतातील कोणताही खेळाडू तुम्ही आणू शकता. भारतातील काय, भारताच्या बाहेर सुद्धा. आपण सुप्रीमो मध्ये पाहिलं 2 श्रीलंकेचे प्लेयर खेळले यावर्षी. धनंजय, यावेळेला स्टोक खेळलाय. बॉलची हवाई यात्रा किती लांब जाईल. वा 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 वा, लांब 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 लांब, खूप लांब. षटकार. याला म्हणतात युद्ध. सुरू आहे इकडं. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार आलाय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे. लाजबाब क्रिकेट, हजारोची गर्दी, आनंदवाडी. आणखीन एक. आता तर खूपच लांब गेलाय. सिक्सर. बबलू पाटील परत बॉल येईल की नाही याची आलाय का, परंतु तोही म्हटला असेल बाबा रे थोडस हळूच मार. पोलीस आहेत आणि हा पोलिसी खाक्या दाखवला इकडे आपल्या बॅटच्या जोरावर, परंतु कमबॅक करावं लागेल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. धनंजय भिंताडे यांच्याकडे ती क्षमता आहे. 9 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. काही चांगले बॉल. सचिन ढवळे प्रहार अकॅडमीला देखील मॅच मध्ये घेऊन येतील. ते करावं लागेल इकडे. यानंतरच्या मॅचचे देखील बऱ्याच जणांना वेध लागलेले आहेत, कारण कातडीची टीम मैदानाच्या आतमध्ये उतरणार आहे. प्रत्येकाला वाटतं आपली टीम जिंकावी. डगआउटचे वातावरण पाहायला मिळत आहे. कधी चेहऱ्यावर तणाव होता, आता थोडंसं हास्य पाहायला मिळत आहे. हा तर खेळ आहे क्रिकेटचा. यावेळेला चांगल्या टप्प्यात चेंडू पाहायला मिळतोय. बॉलला ढकललाय. एक धाव तिकडे घेतली. महेश तत्परतेने आलेत आणि एकच धाव तिकडे पाहायला मिळेल. धाव संख्या पुढे जाईल. 8 बॉल अजूनही बाकी आहे. 13ची आवश्यकता आहे. धनंजय याही परिस्थितीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. अक्षय वाठारकर बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. जिल्हा सातारा, तालुका फलटण, गाव भरड, ज्याने या गावाचं नाव देखील टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केलंय, असाच खेळाडू चर्चेत आहे सध्या. त्यांची बॅटही चर्चेत आहेत आणि अक्षय हे देखील चर्चेत आहेत. अक्षय वाठारकर. हो, वेगवान चेंडू टाकलाय. रन तिकडे नाही मिळणार आहे. डॉट बॉलची आवश्यकता होती. डॉट बॉल आलाय. अशीच परिस्थिती राहिली तर मॅच जबरदस्त होईल. मॅच जबरदस्त होईल. एक एक बॉल निर्णायक असणार आहे. प्रेक्षकांची गर्दी, काळजाचे ठोके धक 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 करायला लागलेत. असा सामना आता सुरू आहे. धावफलक पाहू शकता. अजूनही जर पाहिलं तर 7 बॉल बाकी आहेत. 13ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाही आहे. थरार अजूनही बाकी आहे. दोन्ही कॅप्टन एकमेकांना म्हणत असतील तुम्ही पुण्याचे तर आम्ही सुद्धा पुण्याचेच आहेत. कणकवली विरुद्ध पुणे अशी लढत. ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. थोडासा वेगात टाकलाय आणि तिकडे संधी मिळताच हो डायरेक्ट हिट देखील केलाय. पाहूया. व्हाईट बॉल तर घोषित केला गेलाय आणि रनआउट आहेत की नाही याकरता तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. यस, तिसऱ्या पंचांची निर्णय रनआउट साठी घेतलेली आहे. व्हाईट बॉल दिलाय. व्हाईट बॉल साठी घेतला, सॉरी. क्रिकेटच्या या खेळाची एक वेगळीच मजा आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणारा क्रिकेटचा खेळ कोकणात घेऊन आलाय. सिंधुदुर्गात, देवगडात आणि त्याचबरोबर आनंदवाडीत घेऊन आलाय आणि तिकडे क्रिकेट सुरू आहे. इकडल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. परशुरामाची भूमी, निसर्ग संपत्ती, त्याचबरोबरीने
जर पाहिलं तर इकडले सण, इकडले उत्सव, इकडले समुद्र किनारे, इकडले डोंगर, इकडले दऱ्या, इकडल्या निळ्याशार खाड्या, इकडले नारळ, इकडला आंबा, इकडला काजू, या सगळ्या इकडल्या फणसाची, इकडल्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होते आणि इकडल्या कोकणी माणसाची देखील चर्चा होते. येस, व्हाईट बॉल. येस, जाऊयात मॅचच्या दिशेने. समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. आणि आता रनआउट आहेत की नाही. जबरदस्त वेगवान धाव त्या ठिकाणी. काय वेगात पळतायत. आरोपी जर भेटले तर यांच्या तावडीतून कुठे जाणार नाही एवढ्या वेगात. यस, 2 धावांनी धावसंख्या पुढे गेली आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 7 बॉल 11. हा बॉल खूप निर्णायक असेल या मॅचच्या दृष्टीने. धनंजय प्रयत्न करतील. वेगवान चेंडू, चांगला बॉल टाकलाय. बॉलला सीमारेषच्या दिशेने लॉंग ऑनला पाठवलंय. मॅच गेली बघता बघता शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 10 ची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच ऑन आहे. सहा चेंडू 10. कुणाच्या हातात चेंडू सोपवला जाईल, कोणते गोलंदाज असतील तर या सनी सागर ज्यांनी मागील ओव्हर चांगली टाकली आहे त्याच सनी सागर यांच्या हातात चेंडू सोपवण्यात आलेला आहे. परंतु समोर बबलू पाटील, अक्षय वाठारकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. कोण जिंकणार. मॅच कणकवलीच्या बाजूने जाणार का मॅच पुण्याच्या बाजूने जाणार की टाय होऊन सुपर ओव्हर होणार बाकी आहे. पाहूया काय होईल. बबलू पाटील एरळवाडीत यावर्षी काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. खूप साऱ्या स्पर्धा. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला जातोय. तिकडे क्षेत्ररक्षण करणं थोडंसं अवघडच आहे. कातळावरून बॉल कधी आजूबाजूला देखील जातो तेच पाहायला मिळालं. 1च्या ठिकाणी 2 आली आहे आणि अजूनही 5 बॉलमध्ये 8 करायच्यात. पहिला बॉल तर चांगलाच टाकला होता. 5 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये घेऊन येऊ शकते बॉलिंग टीमला सुद्धा. आणि एखादा चौकार, एखादा षटकार बॅटिंग टीमला मॅच मध्ये आणणार आहे. कमी गतीचा बॉल समोर फुलटॉस केलाय आणि बबलू पाटील सिक्सर किंग आहेत महाराष्ट्राचे. हा घ्या 6 6 6. गती परिवर्तन करायला गेले तिकडेच फसले आणि बबलू यांनी त्याचा फायदा घेतला. गेल्याही वर्षी बबलू यांनी हे मैदान गाजवलं होतं आणि आजही जर पाहिलं तर चांगली कामगिरी करतायत. सदुसष्ट धावा धाव फलकावर. 4 बॉलमध्ये 2 पाहिजे. अजूनही मॅच संपली नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. ते प्रयत्न करावे लागतील. वेगवान बॉल टाकलाय, वेगवान बॉल टाकलाय. यस हो. आणि आता जर पाहिलं तर इकडे डॉट बॉल येण्याची शक्यता होती परंतु रन लेग बायच्या स्वरूपात आलेली आहे. तीन बॉल अजूनही बाकी आहे. एका धावेची आवश्यकता आहे.
सनी सागरने देखील तेवढंच प्रभावित केलंय, परंतु मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावली. बबलू पाटील यांच्या 23 धावा 9 बॉल. कृष्णा सातपुते यांची सुरुवात देखील तेवढी जबरदस्त पाहायला मिळाली होती. बॅकफुटला गेले, जागा बनवली, दिशा दिलीये, फेकी करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॉल सीमारेषच्या पलीकडे देखील जाईल आणि या मॅचला जिंकलं जात आहे. जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळतोय अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीम, परंतु सचिन ढवळे प्रहार अकॅडमी ही टीम सुद्धा चांगलंच क्रिकेट खेळली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने 2 ओव्हर टाकल्या 16 धावा खर्च